मंचावर उपस्थित आमचे सहकारी, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, राज्याचे राज्यमंत्री मदन भाऊ येरावारजी, शेतकरी स्वावलंबन मिशनचे मिशन संचालक किशोर तिवारी जी, लोकप्रिय खासदार भावनाताई गवळी, हा संपूर्ण समाधान शिबिर ज्यांच्या प्रयत्नातून मेहनतीतून या ठिकाणी साकार झालं ते आपले लोकप्रिय आमदार अशोक उईकेजी, या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी आमदार राजेंद्र नजरधनेजी, राजू तोडसामजी, संजीव रेड्डीजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित श्री निलय नाईक, श्री राजेंद्रजी डांगे, तारेंद्रजी बोर्डे, आपले विभागीय आयुक्त श्री जेपी गुप्ता, आपले जिल्हाधिकारी अखिलेश कुमार, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग, अतिशय चांगलं उत्तम काम ते करतात, त्यांचे एकदा टाळ्यावरून स्वागत केलं पाहिजे. आपले पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, मुख्य अभियंता, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय मंचावरील अतिथीगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम या ठिकाणी आपले आमदार श्री अशोक उईके यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या समाधान शिबिराच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये एक नवीन रेकॉर्ड तयार केला आणि एका समाधान शिबिरामध्ये 87,000 लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले हे आज या ठिकाणी आपण देतो आहोत. खरं म्हणजे राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर आपण हा निर्णय केला की हे जनतेचं सरकार झालं पाहिजे आणि म्हणून राज्यामध्ये पहिल्यांदा आपण सेवा हमीचा कायदा तयार केला. ज्या प्रकारे माहितीच्या अधिकाराच्या कायद्यानं तुम्हाला अधिकार दिला कुठलीही माहिती प्राप्त करून घेण्याचा, आणि जर माहिती दिली नाही तर प्रशासनावर दंड करण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झाला. पण त्याच वेळी एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी जर तुमचं काम झालं नाही, जनतेला चक्रा माराव्या लागल्या, तर जनतेसमोर चक्रा मारण्याच्या व्यतिरिक्त, हाजी हाजी करण्याच्या व्यतिरिक्त, फार झालं तर नमस्कार करण्याच्या व्यतिरिक्त किंवा मग चहा पाणी करण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही त्या ठिकाणी उपाय नव्हता. आणि म्हणून लोकशाहीमध्ये जनतेचं सरकार असलं पाहिजे. आपण ठरवलं की सेवा देणं हा सरकारचं आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे आणि सेवा प्राप्त करून घेणं हा जनतेचा अधिकार आहे. त्याकरता त्याला हाजी हाजी करायची आवश्यकता पडू नये. आणि म्हणून त्या माध्यमातून आपण निर्णय केला आणि या राज्यामध्ये सेवा हमीचा कायदा आपण तयार केला. आता या कायद्यामुळे तुम्हाला अधिकार मिळालाय, जर तुमचं काम कोणी वेळेत केलं नाही तर त्या व्यक्तीवर तुम्हाला दंड देखील करता येतो, अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे. आता प्रत्येक सरकारी कार्यालयाला त्या ठिकाणी बोर्ड लावायचा आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून कोणत्या सेवा देण्यात येतात, कोणती प्रमाणपत्र देण्यात येतात, ती प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायची असेल तर लाभार्थीला कसा अर्ज केला पाहिजे, किती पैसे भरले पाहिजे, आणि त्यासोबत त्यांना हेही त्या ठिकाणी लिहावं लागेल की अर्ज केल्यापासून किती दिवसामध्ये आम्ही ती सेवा देऊ, ते प्रमाणपत्र देऊ, ती सेवा उपलब्ध करून देऊ. आणि बंधू भगिनींनो, जर तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला ती सेवा प्राप्त झाली नाही तर अधिकाऱ्याकडे जाऊन हाजी हाजी करू नका, चहा पाणी देखील करू नका. आता सेवेच्या हमीचा कायदा आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत तक्रार करा. तुम्ही तक्रार केल्याबरोबर पहिल्या झटक्यामध्ये त्याला दंड होईल. पहिले 500 रुपये दंड होईल, मग 5,000 रुपये दंड होईल. आणि जो वारंवार असं करतो त्याला घरी देखील जावं लागेल, नोकरीवरनं देखील त्याला जावं लागेल. अशा प्रकारची तरतूद आज या कायद्याच्या माध्यमातून आपण केली आहे. हे जनतेचं सरकार आहे, त्यामुळे जनतेला अधिकार असला पाहिजे. जनता ही मालक आहे, ती मायबाप आहे, त्यांनी चक्रा का माराव्या. आणि मग याच्याच पलीकडे जाऊन आपण निर्णय घेतला की जनतेला आपण सरकारच्या कार्यालयामध्ये का बोलवायचं, आणि म्हणून आपण सगळ्या सेवा या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देणं सुरू केलं.
आज राज्यामध्ये 287 सेवा अशा आहेत की ज्या सेवांकरता कुठल्याही कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, आपल्या मोबाईल फोनवरनं त्या सेवा प्राप्त करून घेता येतात. अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली. पण त्याही पेक्षा महत्वाचं होतं ग्रामीण भागामध्ये सेवा देणं आणि त्याकरता सरकार आपल्या दारी आलं पाहिजे. आपण सरकारच्या दारी जाता कामा नये. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आम्ही समाधान शिबिरं सुरू केली की ज्या शिबिराच्या अंतर्गत वेगवेगळ्या सरकारच्या कार्यालयामध्ये लोक ज्या सेवा मागण्याकरता येतात त्या सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवायच्या, त्याची शिबिरं लावायची आणि त्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायची. आणि आज त्याच शिबिराचा एक भाग म्हणून आमच्या प्राध्यापक उईकेजींनी या ठिकाणी आपल्या या कळंब मतदारसंघामध्ये हे शिबिर लावलं आणि मी खरोखर त्यांचं अभिनंदन करेन. जिल्हाधिकारी सचिंद्र यांचं अभिनंदन करेल, त्यांच्या अधीनस्थ सगळे जे कर्मचारी आहेत त्यांचं अभिनंदन करेल की एक नाही दोन नाही 87,000 लोकांना या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी फायदा होतोय. ज्या 87,000 लोकांना कदाचित सरकारच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जाऊन चक्रा माराव्या लागल्या असत्या, प्रसंगी अपमान सहन करावा लागला असता, प्रसंगी एखादा अधिकारी जर चुकीचा असता, कर्मचारी चुकीचा असता तर चहा प्यायची मागणी देखील त्या ठिकाणी झाली असती. पण हे सगळं टाळून या 87,000 लोकांना सन्मानानं तुमचं सरकार आहे, तुमच्याकरता काम करणारं सरकार आहे हे सांगून आपण त्या ठिकाणी थेट ते दाखले देतोय. आता माझ्या हस्ते 4-5 लोकांना आपण दाखले दिले. ते केवळ 4-5 लोक हे प्रातिनिधिक स्वरूपात होते, पण अशा प्रकारचे 87,000 वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचे दाखले आणि लाभार्थीचे सर्टिफिकेट हे आपल्याजवळ तयार आहेत आणि त्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून आणि प्राध्यापक उईके यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. मला या ठिकाणी आनंद आहे. आज 4-5 महत्वाच्या कामांचं या ठिकाणी आपण उद्घाटन भूमिपूजन करतोय. सगळ्यात महत्वाचं 132 केव्हीचं उपकेंद्र आहे. शेवटी शेतकऱ्याला काय हवंय? शेतकऱ्याला पाणी हवंय, त्याला वीज हवी आहे. खरं म्हणजे विदर्भावर एवढा अन्याय व्हायचा, या विदर्भातल्या शेतकऱ्याला विजेचं कनेक्शनच मिळायचं नाही. पण मी आमचे मंत्री बावनकुळे यांचं अभिनंदन करेन की केवळ 2 वर्षामध्ये 1 लाखापेक्षा जास्त विदर्भातल्या शेतकऱ्यांना विजेचं कनेक्शन देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं झालं. जिथे 10-12 हजार विजेचे पंप मिळायचे त्या ठिकाणी आज 1 लाख पंप आपण दिले आहेत आणि 2015चा बॅकलॉग संपवला, 2016चा बॅकलॉग आता आपण संपवतोय. पण एकीकडे पंप देत असताना आपल्या लक्षात आलं की जुन्या सरकारनं आपल्यावर अन्याय केलाय. अरे पंप तर दिले, पण त्या पंपापर्यंत वीज पोचवायची असेल तर त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा प्लॅन तयार झाला. तो सगळा प्लॅन विदर्भाला वगळून मागच्या सरकारनं तयार केला. 6,000 कोटी रुपयाच्या प्लॅन मध्ये विदर्भावर अन्याय झाला. विदर्भाला इन्फ्रास्ट्रक्चर करता पैसाच मिळाला नाही. मग कितीही कनेक्शन दिले आणि एकेका डीपीवर 20-20, 25-25 कनेक्शन झाले की जशी विजेची मागणी वाढते तशी डीपी जळून जाते. मग 8 दिवस 4 दिवस डीपी जळालेली असते. शेतकऱ्याला पाणी दिसतं, पण पाणी दिसून देखील त्याला त्या ठिकाणी वीज नसल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागतो. आम्ही ठरवलं यावर्षी पाणी चांगलं आहे, 12 तास अविरत त्याला वीज द्यायची. पण ती देखील सगळीकडे पोहोचवताना लक्षात आलं की विदर्भात बदमाशी झाली आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच तयार केलेलं नाही. त्यामुळे वीज द्यायचं ठरवलं तरी देखील अनेक ठिकाणी पोहोचू शकत नाही. मग आमच्या बावनकुळेजींनी त्या ठिकाणी, आमच्या सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी त्या ठिकाणी 2,000 कोटी रुपये दिले आणि मोठ्या प्रमाणात या विजेचे कनेक्शन आणि विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं ठरवलं. आज त्याच मध्ये आमच्या उईकेजींचं या ठिकाणी खरोखर मला आठवतं, एक दिवस बावनकुळे माझ्याकडे आले आणि म्हणाले या उईकेंपासून माझी सुटका करा. मी म्हटलं काय झालं? म्हणाले सकाळ संध्याकाळ मी जिथे दिसतो तिथे 132 केव्हीच्या केंद्राचं काय झालं म्हणतात. बावनकुळे मला म्हणाले एक दिवस मी या उईकेपायी टकला होईल, माझ्या डोक्यावरचे केस जातील, अक्षरशः या शब्दांमध्ये. मी त्यांना सांगितलं मग देत का नाही? म्हणाले अहो दिलाय, पण त्याचं टेंडर वगैरे करावं लागतं, मग काम चालू करता येतं, थांबायलाच तयार नाही म्हणतात उद्याच चालू करा. पण आज खऱ्या अर्थानं उईकेजींच्या संघर्षामुळे या ठिकाणी 132 केव्हीचं केंद्र आज या ठिकाणी सुरू होत आहे. त्याचं भूमिपूजन आपण करतोय आणि त्यानंतर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना
अविरत वीज मिळणार आहे, 12 तास कुठल्याही प्रकारची त्यात अडचण येणार नाही, टीपी जाणार नाही, दाब कमी होणार नाही, शेतकऱ्याला कुठलाही त्रास त्या माध्यमातून होणार नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक महत्त्वाचं या ठिकाणी भूमिपूजन आपण करतोय। चक्रवर्ती नदीचा पुनरुज्जीवनाचा विषय असेल, खरं म्हणजे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटतो। 70 वर्ष स्वातंत्र्याला झाले, 60 वर्षापेक्षा जास्त, 50 वर्षापेक्षा जास्त महाराष्ट्राच्या निर्मितीला झाले आणि या सगळ्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला सिंचनाची सोय त्या ठिकाणी उपलब्ध झाली नाही। पण आपल्या सरकारनं महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय केला आणि मला सांगताना आनंद वाटतो, केवळ 1 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त 20,000 गावांपैकी 4,000 गावं आपण दुष्काळमुक्त करून दाखवली आणि मला विश्वास आहे 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातलं एकही गाव हे दुष्काळात राहणार नाही। या दुष्काळमुक्तीकडे जाण्याचा संकल्प करत असताना आपण या ठिकाणी जलयुक्त शिवार सारखी योजना केली आणि या योजनेच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात आपल्या पाण्याचं भूजलाची पातळी वाढते आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं 1 वर्षामध्ये भूजलाची पातळी हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढली। आपल्या जुन्या नद्या, नाले, ओढे जे आपलं वैभव आहे, जे निसर्गाने दिलाय, हे आपण खाऊन टाकलं। हे नद्या, नाले, ओढे हे आपण अतिक्रमणामध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये माती, त्याच्यामध्ये झाडं आणि त्यामुळे आपल्या भूगर्भातल्या पाण्याची पातळी खाली गेली। आपल्याकडे दुष्काळ तयार झाला। आपल्या सरकारनं निर्णय केला की आमचे नद्या, नाले, ओढे हे निसर्गाने आम्हाला दिलाय, हे जर आम्ही परत मिळवलं तर दुष्काळ कधीच होणार नाही, विहिरीला पातळी राहील, नाल्यामध्ये पाणी राहिलं तर सिंचन होईल। आता या वर्षीच आपण बघा, रबीच्या हंगामामध्ये मला आत्ताच तिवारीजी सांगत होते, आपण गेल्या 20 वर्षातले सगळे रेकॉर्ड तोडले, एवढा रबीचं यावेळेस पेरणी या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी केली आहे। ही पेरणी जर करायची असेल तर पाणी हवं, वीज हवी, मग हे पाणी या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण केला। आणि अशातच आपली चक्रवर्ती नदी, खरं म्हणजे नाव चक्रवर्ती, पण ती नदी कुठे गायब झाली चक्रासारखी हेच आम्हाला समजलं नाही। पण या ठिकाणी उईकेजी आपलं अभिनंदन करतो, आपण आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि मला विश्वास आहे आता तर आपण त्याला निधी पण दिलाय। 1-1.5 वर्षानंतर जेव्हा मी पुन्हा येईल त्यावेळी ही चक्रवर्ती नदी खळाळून वाहताना मला दिसेल, अविरत वाहताना मला दिसेल। आणि खऱ्या अर्थानं मदन भाऊंनी ज्याचा उल्लेख केला की जी पौराणिक अशा प्रकारचं महत्व या आपल्या मतदारसंघाला आहे, खऱ्या अर्थानं कापसाची सुरुवात जिथून झाली अशा या मतदारसंघामध्ये या नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परिवर्तन आपण करू। आज या ठिकाणी कापसाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू ऍडिशन झालं पाहिजे, हा प्रयत्न आपण करतोय आणि त्याकरता आपण इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कची निर्मिती सुरू केली। शेवटी शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव तेव्हाच मिळेल ज्यावेळी त्याच्यावर प्रक्रिया होईल आणि प्रक्रिया ही इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून होणार आहे, ज्याच्यामध्ये कापसापासून कापडापर्यंत म्हणजे कापसाच्या माध्यमातून व्हॅल्यू ऍडिशन झालं, शेतकऱ्याला फायदा, मग त्याच्यावर व्हॅल्यू ऍडिशन होऊन कापड झालं तर कामगाराला फायदा, त्याच्यातनं कपडा तयार झाला आणि फॅशनकडे ते नेलं तर आमच्या महिलांना काम। अशा प्रकारची एक सगळी चेन या इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून आपण सुरू करतोय। पहिला प्रयोग अमरावतीला केला, मला आनंद वाटतो। 15 वर्ष अमरावतीच्या ज्या MIDC मध्ये साधी एक फॅक्टरी आली नव्हती, 1.5 वर्षामधला तिथला कायापालट झाला। आपल्या इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कमुळे आज त्या ठिकाणी जागा शिल्लक नाही, 15,000 तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळतोय। आता कापड तयार झालं की ॲपरल पार्क तयार होईल, त्यातनं 15,000 महिलांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला त्या ठिकाणी भाव मिळेल। अशाच प्रकारचा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क मदन भाऊ यवतमाळमध्ये देखील आपल्याला करायचा आहे। आता तुम्ही आपापसात भांडण न करता तो नेमका कुठे करायचा हे ठरवा, ज्या ठिकाणी तो सगळ्यात उत्तम असेल त्या ठिकाणी निश्चितपणे तो आपण करू। शेवटी संपूर्ण जिल्ह्याला त्याचा फायदा मिळाला पाहिजे। मला माहिती आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या आमदारांची ही इच्छा आहे की आपल्याच मतदारसंघात तो झाला पाहिजे, एकापेक्षा एक प्रत्येकाचा आग्रह आहे, पण सगळ्यांचा आग्रह न पाहता जिथे शेतकऱ्याचा फायदा असेल, जिथे जास्तीत जास्त रोजगार तयार होईल, जिथे महिलांना आपण
कापडापासून फॅशन पर्यंतचं ट्रेनिंग देऊ शकू अशा ठिकाणी हा पार्क आपण तयार करावा। आणि निश्चितपणे आपली जी संकल्पना आहे औद्योगिकरणाची ती संकल्पना आम्ही उईकेची निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू हा विश्वास मी आपल्याला देतो। आज या ठिकाणून मी अमरावतीला जातोय। आपल्याला माहिती आहे की आपण प्रक्रिया व्यवस्थेमध्ये आता मोठ्या प्रमाणात उडी घेतली। आज अमरावतीला जाऊन त्या ठिकाणी मी संत्रा प्रक्रिया केंद्राचं भूमिपूजन करतोय। आपल्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा होतो पण त्या संत्र्याला भावच मिळत नाही कारण त्याच्यावर प्रक्रिया होत नाही। आणि म्हणून कोका कोला सारख्या कंपनीला आम्ही पकडलं, त्यांना म्हटलं केवळ पैसा कमावू नका, कधीतरी शेतकऱ्यांचा देखील विचार करा। आणि त्यांनी हे मान्य केलं आणि कोका कोला आणि जैन इरिगेशन यांच्या माध्यमातून तिथला सगळा संत्रा जो आहे त्या संत्र्यावर प्रक्रिया आम्ही करू। त्यामुळे आज शेतकऱ्याला जे काही बाजारावर अवलंबून राहावं लागतं त्याला जो काही भाव मिळत नाही तो भाव त्या ठिकाणी देण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे। बंधू भगिनींनो, मोठं परिवर्तन करायचा आपण प्रयत्न करतोय। आज देशामध्ये माननीय मोदीजींच्या माध्यमातून एकीकडे रस्त्याचं काम चाललंय पण या रस्त्यासोबत आपल्याकडे कनेक्टिव्हिटी देखील पोहोचली पाहिजे। आपल्यासोबत या ठिकाणी कनेक्टिव्हिटी पोहोचली तर काय होतं, आता आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आपण डिजिटल करणं सुरू केलं। काय अवस्था होती जिल्हा परिषदेच्या शाळाची, 60% 5वीच्या मुलांना तिसरीचं पुस्तक वाचता येत नव्हतं, 60% तिसरीच्या मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता येत नव्हतं। मग गरीबाच्या पोरांनी केवळ असं शिकायचं आणि श्रीमंताच्या पोरांनी खासगी शाळेत शिकायचं हे आम्हाला मान्य नाही। आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजे, त्या डिजिटल झाल्या पाहिजे, जगातलं सगळं ज्ञान तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे। याकरता आम्ही कारवाई सुरू केली। 17,000 शाळा डिजिटल केल्या। मला सांगताना आनंद वाटतो या 17,000 शाळांमध्ये जो मुलगा ज्या ग्रेडमध्ये शिकतो त्याला पूर्ण तिथलं ज्ञान आहे। आणि यामुळे परिणाम असा झाला आमचा महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण देशामध्ये 16व्या क्रमांकावर होता, गेल्या एका वर्षामध्ये त्याला 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आपण केलं। आणि आता पहिल्या क्रमांकावर तो आपण आणू, कारण या डिजिटल शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या मुलाला जे शिक्षण मुंबईमध्ये मिळतं तेच शिक्षण माझ्या राळेगावच्या शेवटच्या ग्रामपंचायतीतल्या मुलाला मिळालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला। आणि मला सांगितलं पाहिजे नोव्हेंबर डिसेंबर 2018 पर्यंत प्रत्येक गावामध्ये आम्ही कनेक्टिव्हिटी पोहोचवणार आहोत। नागपूर जिल्हा पूर्ण कनेक्टेड झालाय। काय परिणाम असतो बघा, या कनेक्टिव्हिटीतनं मुलांच्या ज्ञानामध्ये इतकं परिवर्तन झालं। परवा आम्ही मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये सिस्को नावाच्या कंपनीचे सीईओ त्या ठिकाणी होते, तिथनं ते थेट नागपूरच्या एका ग्रामीण भागातल्या शेवटच्या टोकाच्या शाळेतल्या विद्यार्थिनीशी बोलले। आणि तिचं ज्ञान पाहिल्यानंतर ते अचंबित झाले की मुंबईपासून 808 किलोमीटर दूर या मुलीला इतकं ज्ञान कुठनं आलं, त्या शाळेतल्या सगळ्या मुलांना ते ज्ञान होतं। याचं कारण तिथपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचवली, त्यातनं सगळं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलं। आता आपल्याला सगळ्या शाळा डिजिटल करायच्या आहेत आणि एवढंच नाही तर प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत ही कनेक्टिव्हिटी पोहोचवल्यानंतर परिणाम काय होतो, आज आमचे डॉक्टर ग्रामीण भागात जायला तयार नाही। मग जर डॉक्टर ग्रामीण भागापर्यंत जात नाही तर ग्रामीण भाग डॉक्टरांपर्यंत कसा न्यायचा, त्याकरता ही कनेक्टिव्हिटी तयार केली। आणि या कनेक्टिव्हिटीची जादू काय आहे तुम्हाला सांगतो, मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बसले 808 किलोमीटर दूर एका गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या ठिकाणी पेशंट बसला। या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून डॉक्टरनं जे हॉस्पिटलमध्ये स्टेटोस्कोप लावला आणि तिथे जो बसलेला 808 किलोमीटर दूर तो जो व्यक्ती होता त्याच्या हृदयाचे ठोके त्याला त्या ठिकाणी ऐकू गेले। या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपलं प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोठ्या हॉस्पिटलशी जोडण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्यामुळे त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डॉक्टर हे आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतील। कुठलीही जी रोगराई आहे त्याकरता डॉक्टर असेल, स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्याला उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती बदलण्याचं काम आम्ही करतोय। या यवतमाळ जिल्ह्यामध्ये बळीराजा चेतना अभियान आपण सुरू केलं। मी या ठिकाणी तिवारीजींचं जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन की या अभियानाच्या माध्यमातून मोठं परिवर्तन या जिल्ह्यामध्ये सुरू झालंय आणि या ठिकाणी मी तुमचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे अभिनंदन अर्धवट आहे, कारण अजूनही खूप आपल्याला काम करायचं आहे। पण आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये जो यवतमाळ जिल्हा देशामध्ये गाजला, गेल्या एका वर्षामध्ये
त्या आत्महत्यांमध्ये 40% कमती तुमच्या या प्रयत्नात या ठिकाणी आली, पण अजूनही 60% त्या ठिकाणी ती आहे. याचं मला दुःख आहे, याचं शल्य आहे, पण मला विश्वास आहे 5 वर्ष चांगल्या प्रकारे आपण काम केलं तर या जिल्ह्याला आत्महत्या मुक्त जिल्हा म्हणून आपल्याला निश्चितपणे प्रस्थापित करता येईल. आज आपण इथल्या शेतकऱ्यांना 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गव्हाची योजना दिली. राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अंतर्गत 22,000 शेतकऱ्यांचं ऑपरेशन त्या ठिकाणी केलं. या सगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतोय. मला विश्वास आहे जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची सुरुवात आपण केलेली आहे. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद राहिला. 2च वर्षामध्ये इतक्या गोष्टी आम्ही करू शकलो. हजारो कोटी रुपये आम्ही या ठिकाणी देऊ शकलो. 5 वर्षामध्ये निश्चितपणे जिल्ह्याचं मोठं परिवर्तन होईल. त्याकरता आपला आशीर्वाद आम्हाला हवा आहे. या ठिकाणी प्राध्यापक उईके यांच्यासारखा एक जमिनीवर चालणारा अशा प्रकारचा आपल्याला नेता लाभला. मी त्यांचं अभिनंदन करेन. वन विभागाचे आमचे रेड्डी यांचं अभिनंदन करेन की पहिल्यांदा या ठिकाणच्या आदिवासींना वन हक्काचे पट्टे हे मिळत नव्हते, पण आता यवतमाळ जिल्ह्याने गेल्या 6 महिन्यात इतकी आघाडी घेतली. 896 गावांपैकी 531 गावांमधले वन हक्काचे पट्टे पूर्णपणे आपण देऊन टाकले आणि उरलेल्या गावातही ते पट्टे आपण देणार आहोत. त्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन या ठिकाणी चाललंय. आज आपण मायक्रो फायनान्सच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं. मी आपल्याला एकच विनंती करणार आहे. आता आम्ही त्याची चौकशी चालू केली आहे. काही मायक्रो फायनान्स कंपन्या चांगल्या आहेत, काही चुकीच्या आहेत. ज्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना आरबीआयने पूर्णपणे मान्यता दिली आहे अशा मायक्रो फायनान्स कंपन्या असतील तर त्यांना प्रोटेक्शन द्या. जर मायक्रो फायनान्स कंपन्या आरबीआयने ज्यांना मान्यता दिली आहे त्या नसतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे. शेवटी मायक्रो फायनान्स हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. कारण आपण चांगल्याही कंपन्या उकेजी बंद करून टाकल्या तर उद्या ग्रामीण भागात पैसा देणाराच कोणी राहणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये चांगलं कोण आहे आणि वाईट कोण आहे या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. जे वाईट आहेत, जे चुकीचे आहेत, जे महिलांची प्रताडणा करतात, जे त्या ठिकाणी येऊन सामानाची फेक करतात, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. पण जे चांगले आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन हा मायक्रो फायनान्सचा सगळा जो काही या ठिकाणी काम आहे हे कशा प्रकारे रुजवता येईल, कारण त्या माध्यमातून आमच्या महिला स्वावलंबी होणार आहे. आणि म्हणून तुमच्याकडे मी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश देतो की तात्काळ कुठल्या कुठल्या मायक्रो फायनान्स कंपन्या काम करतात त्याची यादी तयार करा. त्यातल्या आरबीआय अप्रूव्ड कुठल्या आहेत त्याची यादी तयार करा. ज्या आरबीआय अप्रूव्ड असतील त्यांना पूर्ण प्रोटेक्शन द्या आणि ज्या आरबीआय अप्रूव्ड नसतील आणि लोकांना त्रास देत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा. हा तुम्हाला या ठिकाणी मी निश्चितपणे आदेश देतो. मी या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो.